प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. जशी माझी लाईफस्टाईल वेगळी, म्हणजे मी क्वार्टरवर दिवसभर घरी असते, फक्त संध्याकाळच्या टायमिंगला मुलांसोबत पार्कमध्ये येते. त्यानुसार मी काय करते, संध्याकाळी 6 नंतरनं शक्यतो खाणं टाळते किंवा नाहीच खात. म्हणजे इंटरमिटिंग फास्टिंग सुरू होतं रात्री 6 पासून ते सकाळी 10 पर्यंत, 16 तास खायचं नाही. मग 10 नंतरनं तिथून पुढे मी 10 वाजता नाश्ता करते आणि मग दुपारी 1-1:30 वाजता जेवण करते. असं 4च्या दरम्यान एखादं फ्रूट, मखाणे, चणे असं खाते. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफस्टाईलनुसार प्रत्येकाने काय खावं, कसं खावं आणि किती खावं. कसं खावं म्हणजे चावून, म्हणजे 32 वेळा चावून खावं असं म्हणतात, पण ते 32 वेळा नाही, पण 10 ते 12 वेळा एक घास चावून जरी खाल्ला ना तरी खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट पाण्याचं टार्गेट आपण नक्कीच कंप्लीट करू शकतो. म्हणजे 2.5 ते 3 लिटर पाणी हे आपण नक्कीच पिऊ शकतो. त्याप्रमाणे एक्सरसाइज, पोटाचा घेर हा विदाऊट एक्सरसाइज कमी होतच नाही. त्यामुळे एक्सरसाइज अर्धा तास, ॲटलिस्ट अर्धा तास, मला सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी, असं दोन्हीपैकी एक. आणि त्यातले त्यात मी झुंबा डान्सला प्रेफर करते, म्हणजे ग्राउंड फ्लोअरचा आणि डान्सिंगचा. म्हणजे कसं बोर पण होत नाही आणि म्युझिकसोबत फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा होतात. अशा प्रकारे मी माझा डाएट प्लस वर्कआउटचा प्लॅन सुरू केलेला आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जेवल्यानंतर तुरंत झोपायचं नाही, म्हणजे ॲटलिस्ट थोड्या 10 मिनटं तरी रेस्ट, इकडे तिकडे फिरायचं किंवा वज्रासनात बसायचं. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी इथे सेट केल्या ना पहिल्यांदा, की नाही मला वजन कशासाठी कमी करायचे, तर हेल्दी राहण्यासाठी करायचे, कोणतेही आजार होऊ नयेत यासाठी करायचे, तर मग आपण ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवतो. इथे फिट झालं ना की बरोबर बॉडी आपोआप आपल्याला तशी रिस्पॉन्ड करायला सुरुवात करते आणि रिझल्टही तसे मिळायला सुरुवात होतात. म्हणजे माझा कालचा पहिला दिवस कसा गेला, तर थोडा थकवा आला मला, मी एक्सरसाइज केल्यानंतर ना, पण झोप इतकी छान लागली ना की सकाळी जाग आली. आणि माझं नेहमी असं व्हायचं की एक्सरसाइज करायचं आहे, सकाळी अलार्म लावायचा आणि तो बंद करून झोपायचं. परत दिवसभर चिंतेत राहायचं, मी उगाच झोपले आणि रात्री परत यूट्यूबचे इतके सारे व्हिडिओज बघायचे, वेट लॉस कसं करायचं, काय करायचं असं. पण मग परत ते बघत बघत खूप लेट नाईट झोपायचं. पण मी रात्री वर्कआउट केलं आणि थोडीशी सुरुवात केली इथून, तर मला खूप छान झोप आली आणि मी सकाळी लवकरही अलार्म बंद न करता उठले परत आणि डे 2ची सुरुवात केली. असा आजचा माझा डे 2 आहे. आणि तुम्हीही माझ्यासोबत असंच वेट लॉस जर्नी, मोम लाईफची वेट लॉस जर्नी खूप डिफिकल्ट असते, मुलांसोबत स्वतःलाही तयार करायचं असतं, तर मग आपणही हेल्दी राहूयात आणि मुलांनाही हेल्दी ठेवूयात. ठीक आहे, थँक्यू.